ओम नमः शिवाय. महाशिवरात्री या शुभ दिवसानिमित्ताने आपणा सर्वांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्री हा सण, हा उत्सव फार उत्साहात आपण साजरा करत असतो. मग या दिवशी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत व महाशिवरात्रीचं महत्त्व काय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. महाशिवरात्री हा भगवान शिवशंकरांचा सर्वात महत्त्वाचा उत्सव साजरा करत असतो आपण, आणि तो या ठिकाणी येत आहे. आणि हा उत्सव साजरा करत असताना आपण काय उपाययोजना करायच्या, तर सकाळच्या सत्रामध्ये आपण आंघोळ शुचिर्भूत व्हायचे आणि भगवान शिवशंकरांचं जे मंदिर आहे त्यामध्ये जाऊन मंदिरावरती भगवंत देवतांच्या लिंगावरती आपण या ठिकाणी पाणी घालायचे, थोडंसं दूध घालायचे आणि भगवान शिवशंकरांना भस्म लावून स्वतःच्या कपाळी लावून बेलपत्र व्हायचे, प्रार्थना करायची आहे. या दिवशी आपल्या गावाकडील भागामध्ये आंब्याचा मोहर देखील वाहिला जातो आणि नैवेद्य म्हणून कवठाचा नैवेद्य दाखवला जातो. आपण मनभावे खिचडी, फराळ अशा पद्धतीने देवतांना नैवेद्य दाखवून आपण त्या ठिकाणी ते सेवन करायचं आहे. भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे. शक्तीची उपासना, भक्तीची उपासना म्हणजे महाशिवरात्रीची उपासना सांगितली आहे. मग भगवंतांना आपल्या मनातील हेतू व्यक्त करायचा आहे. एखाद्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध, त्यामध्ये काळे तीळ घेऊन ते देखील पिंडीवरती घालून आपल्या मनातला हेतू व्यक्त केला तरी तो देखील परिपूर्ण होतो. यामध्ये निश्चित काल सांगितलेला आहे. निश्चित काल म्हणजे काय, तर या काळामध्ये केलेली उपासना सर्वात श्रेष्ठ असते. मग हा काळ तो रात्रीच्या म्हणजे अगदी मध्यान्हानंतर पहाटेच्या वेळामध्ये 12:28 ते सकाळी पहाटे 1:18 हा काळ आहे. या काळातील उपासना सर्वात श्रेष्ठ सांगितलेली आहे. आपणास त्या काळामध्ये जपता, पोथी पुराण वाचन, शिवलीलामृत वाचन, 11 वाद्य वाचन केल्यानंतर आपल्या मनातला जो हेतू आहे तो परिपूर्ण होण्यास मदत होते. आपल्या मनातला संकल्प सिद्धीस जाण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकराची मनापासून उपासना करा आणि भगवंतांना सांगा आपल्या मनातला हेतू परिपूर्ण होऊ द्या. निश्चित भगवंतांच्या आशीर्वादाने आपल्या मनातली इच्छा परिपूर्ण होती. आपणा सर्वांना महाशिवरात्री निमित्ताने शुभेच्छा. ओम नमः शिवाय. धन्यवाद.